सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आदरणीय माझ्या गुरु यांना नमोबुद्धाय वंदामी, लहानांना नमोबुद्धाय जय भीम। जेव्हा आम्ही सामनेरी झाली होती 2019 मध्ये, तर तुमच्यामधूनच मी आली होती उपासिका असताना। तर आज मला उपासिका असताना प्रवज्या झाली तेव्हा मला आता 7 वर्ष पूर्ण झाले आणि उपसंपदाला 2 वर्ष पूर्ण झाली 2024 मध्ये, आता हे 26। तर माझे गुरु आमचे सुनीती उपसंपदा देणारे माझे गुरु सुनीती म्हणते, भिक्खुणी सुनीती। लहान गुरु मैत्री म्हणते आणि मोठे गुरु मध्ये जितकं आपण राहू तितकं आपल्याला शिकायला भेटेल। एकटे राहून तर नाही मिळणार। मी आतापर्यंत एकटी राहिली, इथं तिथं बातपावलीत राहिली, मानवनगरला राहिली आणि आता मैत्री विहारामध्ये आहे आणि 2 वर्ष झाले, 3 वर्ष आता अमरावतीला। जेव्हा मी यांच्यापासून शिकली तर खरंच मला असं वाटलं काहीतरी शिकण्यालायक आहे। धम्म आपल्याला खूप पुढे नेते, पण जेव्हा आपण शिलाचं पालन करतो आणि त्या शिलामध्ये वावरतो आणि दुसऱ्याप्रती मैत्री भावना करतो, तेव्हा आपल्यामध्ये वेगळा अनुभव येते आणि त्या अनुभवामुळे आपलं आचरण बदलते। त्या आचरण बदलण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? काहीतरी मेहनत करावं लागेल, गुरु चांगला चुनावं लागेल। नाही तर घेतलं चिवर, मी आता चिवर झाली अभ्यास येत नाही येत त्याला काही महत्त्व नाही आहे। चिवर आलं की असं अहंकार वाटतो, पण जेव्हा आपण सामनेरी असतो तर आपण लहान असतो, आपण काहीतरी करत असतो, पण आपण जेव्हा उपसंपदा होते तेव्हा आपण महान गुरु होतो की दुसऱ्यामध्ये आपण जेव्हा वावरतो तेव्हा आपल्याला त्याचा अनुभव येते की कसे लोक मिळतात जगामध्ये, कशा लोकांसोबत आपल्याला संपर्क करावा लागते। तेव्हा म्हणून म्हणतात की गुरु बिना ज्ञान नाही। तर गुरु चांगला, त्याचा शिष्य चांगला असावा, गुरु असा असावा की मार्गदर्शन करणारा। ज्या वेळेस भगवान बुद्ध आलाम कालामकडे गेले तेव्हा त्यांना समाधान झाले नाही, तिथून पण समाधान न झाल्यानंतर रामपुस्तकाकडे तिथे पण समाधान झाले नाही, कारण गुरु बिना ज्ञान नाही। जेव्हा गुरु चांगला असतो तेव्हा आपल्याला तो शिष्याला शिकवत जसं एखादी आई आपल्या मुलांना हात धरून जो शिकवते तसा गुरु आपल्याला हात धरून शिकवतो आणि त्या गुरुच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा चालतो तर आपला गुरु आपल्यासाठी काहीतरी मैत्री करतो। मैत्री केली तरच आपल्याला गुरु समजावा, नाहीतर आपल्याला काही अन्यथा येतच नाही, तर आपण समाजामध्ये कसं वावरू? म्हणून त्याच्यासाठी संघाला भगवंतांनी महत्त्व दिलेलं आहे। जिथे संघ आहे तिथे त्यांच्या संपर्कामध्ये राहावं आणि संघाच्या प्रमाणे चालावं असा बुद्धाच्या धम्माचा विचार होता। म्हणून आमचे गुरु आता आम्हाला इथपर्यंत पोहोचवला उपसंपदा देऊन। जसे आम्ही लोकांना आता जुळवू शकतो, लोकांना सांगू शकतो आणि त्यांच्या संपर्कामध्ये वाढवू शकतो। म्हणून गुरु कसा असावा बुद्ध आणि धम्मामध्ये लिहिलेला आहे बाबासाहेबांनी। आपला गुरु शिक्षित असावा, ज्ञानी असावा आणि शीलवान असावा, म्हणून त्याला आपला गुरु मानावा। असे मी माझे 2 शब्द मी